प्लीज. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय जे गावदे क्रिकेट संघ कोलेगावची भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार हे ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही घेसरचं पाहता. स्पर्धा गुलेगावची आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सेमीफायनल 1 तुमच्या सोबत रंगली आहे. सकाळी सत्रामध्ये 2 मॅचेस जिंकल्या होत्या हे डुडनेनं आणि आता घेसर त्याला फाईट करते. विश यू ऑल द बेस्ट फॉर द 2 टीम्स ऑफ द क्रिकेट. ही लढाई चालली आहे ती ट्रॉफीसाठी. मध्ये इथून जो जिंकेल तो या स्पर्धेच्या मेगा फिनाला मध्ये जाईल.
त्यासाठी आता ही स्पर्धा तुम्ही पाहता ही मॅच तुमच्या समोर. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आमचे दोन नामांकित पंच एजी असतील आणि संदीपजी भाणे यांना देखील शुभेच्छा देऊ. गेम ऑन लेट्स प्ले. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. ओम साई MTC च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट युट्यूबच्या माध्यमातून स्मार्टफोनवरती TV वरती जे मायबाप प्रेक्षक पाहतात त्यांचं देखील स्वागत करू. आमचे ऑपरेटर अतिश असतील. त्यानंतर तुम्ही पाहताय नीरज कॅमेरामॅन. फडका चांगला बॉल चालला. लॉंग ऑन ला फिल्डर ते बनतील प्रेक्षक. सीमा पार दुर्वेश पडवेचा पहिला रॉकेट षटकाचा. दुर्वेशनं 6 अकाउंट खुले केलं. फ्रंट फुटला आले होते. 5 पुढे सरसावला होता. फडका लगवायचा होता. बॉल खूप चांगला पडल्यानंतर हलकासा खाली झाला. बीट करून गेला दुर्वेशला. डॉट बॉल आला. स्कोरिंगच्या भूमिकेत सकाळपासून आमच्या सोबत जोडलेत ओमकारचं देखील स्वागत करू. फ्रंट फुटला गेला. डान्सिंग डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न राहिला. हा देखील बॉल डॉट आहे आणि गावची स्पर्धा म्हटली तर स्कोर देखील गावचेच. काही हरकत नाही ओमकार. माणूस आहे. माणसाकडनं चुक्या होत असतात. हे काय ऑफिशियल स्कोरर नाही आहेत. चुका झाल्या तरी त्या दुरुस्त आपण करू. पण एकदा स्कोरर शिकला तर ती दुरुस्त करता येते. तर आपण बोलताना काही बोलून गेलो तो दुरुस्त कधी होणार नाही. कारण की आज लाईव्हची देखील तुम्ही पाहता प्रत्येक स्पर्धा लाईव्ह. शफल लाईन खेळण्याचा प्रयत्न लाईक बाईच्या स्वरूपात एकदा. ओमकारचा एक नवीन इतिहास देखील रेकॉर्ड आहे KPL मध्ये. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय अशी आम्हाला ओमकारने माहिती दिली की 28 धावा त्यांना दिल्या होत्या. काही हरकत नाही आहे. यंग टॅलेंटेड आहेत. तुम्ही देखील त्यांना शिकवा. नक्की ते चांगले होतील. सुरुवात आहे. सुरुवातीला काही होतं चुका होत असतात. नक्कीच त्याला दुरुस्ती करा. तुम्हाला देखील शुभेच्छा देऊ. 8वा धावफलकावरती विकीचं षटक तुम्ही पाहता. पहिलं प्रगतीपथावरती गोरख मांगरुळकर जबरदस्त हात हिटर आहे. कट करायचा प्रयत्न. शॉर्ट ऑफला फिल्डर आहे. थोडी फिल्डिंग खराब झाली. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलला फेकला असता कदाचित रनआउटची विकेट मिळाली असती का. जर त्याला क्रिकेट नाहीये मित्रांनो. मेहनतीशिवाय क्रिकेट नाहीये. 100% देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला क्रिकेट विजयापर्यंत नेईल. हे डेफिनेटली आहे. मेहनत जिद्द चिकाटी पराकष्ट या गोष्टी तुम्हाला खूप काही शिकून जातात. आणि या क्रिकेटचा थर्रार आज टेनिस बॉलचा तुम्ही पाहता या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. स्विच हिट 8व्या डॉबन ऑर्डरची बॉल चालला. डीप कव्हर पॉइंट सीमा पार. दुर्वेश पडवीचा रिव्हर्सचा लाजवाब फटका. 4-4 चौकार. महाराजांचं नाव प्रत्येकाच्या हृदयावरती होटावरती येत असतं. मुठभर बाबल्यांना एकत्र घेऊन ज्यानं स्वराज्याची निर्मिती केली तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आईच्या माथ्यावरती कुंकू हातामध्ये बांगड्याच्या राजा बोलत
तो राजा ताठपाण्यानं आज आपली आई बहीण जगते. तो राजा म्हणजे राजा शिव छत्रपती. आणि ज्यानं 16व्या वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण मायना राणेश्वर किल्ल्यावरती ज्यानं शपथ घेतली, तो माझा राजा म्हणजे राजा शिव छत्रपतीचं हे गुणगुणणारं संगीत तुम्ही पाहता डीजेच्या माध्यमातून. धावा धावपलकावरती 13 या कडावरती. षटक क्रमांक दुसरा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज श्रीनाथ. बॉल उडवला, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. पकडला झेल, संपला गोरखचा खेळ. आणि या स्पर्धेमध्ये 6वी विकेट मिळवली आहे श्रीनाथनं. फलंदाज बाद. बॉल सारा एक्स्ट्रा कमला फेकानं जमिनीशी वारतार करत असताना लागोपाठचा दुसरा सूरज मात्रेचा दमदार चौकार. षटकातील पुढचा बॉल फटका लगवायचा होता. इथे स्वीपचा फटका फसला. इथे मात्र विकेटचं बदन पॉइंटला पकडला झेल संपला. 2 चौकार सूरज मात्रेचा खेळ. विकेट नवनाथ पाटील आलाय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला की आपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला नवनाथ पाटील आल्या आल्या ठोकला चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 25 दरवेशाला त्यानं षटकारनं अकाउंट खुलं केलं. गोरख जो बाद झाला ज्यानं सिंगलनं अकाउंट खुलं केलं. त्याच्यानंतर सूरज चौकारनं अकाउंट तो देखील बाद झाला. आता नवनाथ आला त्यानं देखील चौकारानं अकाउंट खुलं केलं. रिवर्स रिवर्स मारायचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती बॉल नाही आहे आणि अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. ते दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती रनसंख्या 12.50च्या सरासरीनं 25 धावा स्कोरबोर्डवरती.
कॅप्टन पहिलाच बॉल फुल टॉस उडवला. फिल्डर पुढे आले. पहिला टप्पा घेत त्याच्या ठोक्यावर मिड विकेटला आलाय चौकार. हर्षदचं चौकारनं स्वागत केलं. दुर्वेश मडवी पुन्हा एकदा सज्ज. हा देखील समोरच्या दिशेनं बॉल लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. सागर तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती 30 या आकड्यावरती 30चं षटक हर्षदचं तुम्ही पाहता पहिल्या बॉलवरती चौकारला. त्याच्यानंतर तुम्ही पाहता सिंगल. हा बॉल खूप चांगला डॉट बॉल आला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल कशा रीतीनं बॉल होता हा. चांगली क्लॅरिटी चांगली क्वालिटी. MTC आमचे सागर फराड असतील त्याच्यानंतर रोशन असतील. या मार्क भाई तुमचं देखील स्वागत करू. बादशाह रनर मध्ये इथे तुम्ही पाहता होता बॉल स्लॉट मध्ये पाठवला इन टू दी ब्लॉट मिड विकेट सीमा पार आला नवनाथ पाणीच्या बॅट मधनं षटकार. एकविराचं तुम्ही संगीत पाहता. एकविरा बदल भला बस झालं. चुकल्यावरती कान धरते पडल्यावरती घेते आवरून. जेव्हा जेव्हा मी आयुष्याला कंटाळतो ना आई एकविरा घेते मला सावरून. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 36 धावा. फुल टॉस होता. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 37 या आकड्यावरती. सदोरी धावा धावपलकावरती या षटकातील शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. दुर्वेशला तुम्ही पाहताय फुल टॉस व्यवस्थित बाट वरती तरी बॉल देखील चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं वेगानं एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. कनेक्टिंग व्यवस्थित होती. बॉल वेगानं गेला बॉन्ड लाईनच्या दिशेनं आलाय. हा शेवटच्या बॉलवरती चौकार. चौकारच्या बरोबरीनं षटक क्रमांक 30 इथे समाप्त झालं. धावा धावपलकावरती नाणेफेक आल्यानंतर केसर संघ जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती.
डेट और स्लोगन हाणामारीचं षटक. हे षटक टाकणं खूप डिफिकल्ट असतं. या षटकामध्ये हाणामारी होती. बॉलिंग ट्रॅक वरती आला, फटका लगवला, शफल झाला. क्रॉस लाईन लगवायचा होता. फाईन लेगला लेग स्टिपला फिल्डिंग चांगली झाली. या बॉलवरती मिळतीये एक. रोहित म्हात्रे आला बॉलिंग ट्रॅक वरती. सिंगल स्कोर पुढे चालला. धाबा धावपलकावरती 42 वरती. दोन वैष्णवी ऑन स्ट्राइक. लेफ्ट हँडर खूप चांगली बॅटिंग. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटवर तुम्ही पाहिला. योमी साइड डेफिनेटली यष्ट्या वाखवल्यात, सोपवल्यात आणि इथे विकेटचा परत शफल झाला. ॲक्रोस लाईन कशा रीतीने फडका खेळायचा होता ते दाखवतात आणि इथे रोहितला मिळतीये मोठी सफलता. दुर्वेश पडवेची फलंदाज बाद. ॲक्रोस लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे तुम्ही पाहता. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज बाद. विकेट रनआउटच्या स्वरूपाने आणखीन एक. वाईटच्या रनआउटमध्ये बॉल उडवला, मिस्सामेक झाला. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे सरसावला, पकडला जातोय ते झेल. नवनाथ पाटीलची विकेट मिळती आहे. रोहितला फलंदाज बाद. हा बॉल तुम्ही पाहता खूप चांगला डॉट बॉल आहे. यशस्वी षटकार सांगत अशा रीतीनं पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 43. या षटकामध्ये धावा अवघ्या खर्च केल्या तर तुम्ही पाहता फक्त 3 धावेचं इकॉनॉमिक षटक जिथे स्कोर थांबला गेला. रोहित मातेनं काही षटक हटाळलं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता
त्या 43 आणि 44 धावेचा आता पाठलाग उत्तरार्धामध्ये करायचा आहे. सरासरी 11ची प्रति षटकामध्ये 24 मध्ये 44 या धाबा चेस केल्या जातील का? हेडूटने टीमच्या बाजूने रोहितकडे लक्ष असेल, करणकडे की इथे गोलंदाजी दुर्वेश बडवी त्यानंतर सूरज माते देखील इंटर झाला. इथे बॅटर बॅट्समनला थांबवला जाईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उत्तरार्धामध्ये भेटतील. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा सेमीफायनलची राऊंड जिथे खऱ्या अर्थानं युद्ध रंगलाय केसर आणि हेडूटने मध्ये. इथून जो सामना जिंकेल तो एखाद्या ट्रॉफीचा हकदार या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मेगा फायनलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आम्हाला आमंत्रित केलं आमचे मित्र ओमकारजी पाटील खऱ्या अर्थानं आमचे आयोजन असतील त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आम्ही या स्पर्धेतून रजा घेतो. थँक्यू सो मच. आणि येणारं उत्तरार्ध ऐकूया ओमकारजी पाटील यांच्या मुखातून. थँक्यू सो मच. लेजेंड क्रिकेटर अनंत पाटील यांचं इथं आगमन झालं. स्वागत. चला मॅचला सुरुवात होतीये. कोळेगाव आयोजित जय गावदेव चषक 20-25 आपण पर्व बघतोय. वर्ष पहिलं आणि आजच्या दिवसातील अंतिम मॅच एका बाजूला केसर एका बाजूला आपण बघतोय. हेदूटने सामन्याला सुरुवात करूयात. डाव संपन्न पहिले झालं, पूर्वार्ध संपन्न. धावा एकूण झाला त्या फलकावरती त्या म्हणजेच 43 आणि 44 धाव्यांचा लक्ष ठेवलं. 11.00च्या सरासरीने पाठलाग करायचा तो म्हणजे मैदानावरती आता हेदूटने संघाला 44 धाव्यांचा प्रति षटकामागे 11ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या षटकामध्येच आल्या गोलंदाज फिरकीचा जादूगर दुर्वेश मोडवे येतोय समोर शॅनकडनं. घेसरगाव एंडवरनं दुर्वेश सज्ज होतोय पॉवर प्लेचं षटक घेऊन. पहिलं 2 फिल्डर थर्ड सर्कलच्या बाहेर, एक असेल लॉंग ऑनला जवळपास आमच्या मुक्का व्यासपीठासमोर, एक असेल वाईडिश मध्ये. मिड विकेट सज्ज आहे. त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट स्वीपरला फिल्डर फर्स्ट फ्लाइंग लाईक पॉइंट गलीमध्ये आणि थर्ड मॅन सज्ज. फाईनला सज्ज फिल्डर शॉर्टला लॉंग लेग सज्ज. फटका पहिलाच
चांगलाय स्वीपर कव्हरला बॉल चाललाय दुसऱ्या टप्प्यावर तिसऱ्या टप्प्यावर ओलांडोय सीमारेषा चौकार. धाव कुरत दुर्वेश लॉंग ऑन व्यासपीठावरती बॉल मानवंदना देतोय. दुर्वेशचं स्वागत केलंय पुन्हा षटकाराने. रोहित मात्रेचा तडाखा आहे तो असा धावा. जरी पहिल्या झोन बॉल वरती 10 दुर्वेश. हो पुन्हा लेटकट करायचा होता इथे बॉल आता थोडस खाली राहिलाय. टॉट बॉल येतोय गोलंदाज दुर्वेशचं कमबॅक या बॉल वरती राहिलंय. पहिला 2 बॉलवर नंतरचा बॉल टॉट कमबॅक करतोय दुर्वेश या चेंडूवरती. कारण की महत्वपूर्ण क्षणाला आकाश भोईर उपस्थित नाहीयेत. तीन बॉल दादा फलकावरती पॉवर प्ले सुरू आहे. पहिलं षटक खेचून मारलाय मिड विकेट पाहतोय पाहतच राहील मात्रेने मारलाय षटकार. सायतोय साण्यात असून घ्या था फलकावरती 16 4 बॉल 16 धावा. रोहित म्हात्रे आक्रमक रूप धारण केलंय. दिशा आता चेंज केली दुर्वेशने. अगोदर पंचाचा उजव्या बाजूने क्रॉस अँगलने आता केसरगाव एंड कडनं पंचांचा डाव्या बाजूने सज्ज होतोय. ओ टप्पा पडलाय अपेल कॉट बिहाइंड फलंदाज होतोय बाद. बिग विकेट बिग ब्लो मैदानावरती रोहित म्हात्रे डग आउटला. प्रशांत मैदानावरती एंटर होतो. प्रशांत कुंभारगा मैदानावरती एंटर झाला. ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. रोहित परतला 5व्या बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला दुर्वेश मडवीने. 4 मध्ये 16 खर्च केल्यानंतर विकेट. शेवटचा बॉल असेल पुन्हा एकदा आता पंचांचा उजव्या बाजूने क्रॉस अँगलने सज्ज होतोय दुर्वेश. हो खेचू मारल्या फटका चांगला फिल्डर मिड विकेटला. सूरज चेंडूवरती येईल उचलून फेकेल तोपर्यंत सिंगल या सिंगल धापलक पुढे जाईल. धापलकावरती एकूण धावा 1 गडी बाद 17. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. दोन्ही एंड वर्ण मात्र स्पर्धा खेळवली जाते. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जय गावदेव क्रिकेट संघ आयोजित कोळेगाव जय गावदेव चषक 20-25 वर्ष पहिलं घेसरचं ऐतिहासिक मैदान. या मैदानावरती अनेक स्पर्धा होत असतात. त्याच ठिकाणी कोळेगावची टुर्नामेंट आपण आज एन्जॉय करतोय. 2 दिवस या स्पर्धेचा कालावधी. आज 8 संघ उद्या 8 संघ इन ॲक्शन मध्ये बघायला भेटतील आणि आज 8 संघांमधनं मात्र 6 संघांचा आकाशा गुंडाळा. 2 संघ आता सेमीफायनलमध्ये लढत आहेत. उद्याचा विचार केला तर
14/2/2025 शुक्रवार पहिली मॅच शिरोळन अ च्या विरोधात मोकाशी बडा, द्वितीय मॅच देवी सपाडाच्या विरोधात देसाई रवी, तिसरी मॅच पिसवळीच्या विरोधात हेदुटणे ब आणि चौथी मॅच अमोल सोनारपाडा आणि याचा विरोधात संघ असेल नावाली. शिरोळन अ आणि मोकाशीपाडा या टीमने 9:30 वाजता उद्या ठीक रिपोर्टिंग करायचं. जर लाईव्ह बघत असाल शिरोळन अ आणि मोकाशीपाडा तर आपण उद्या ठीक 9:30 रिपोर्टिंग करायचे. त्यानंतर देवीचा पाडा आणि देसाई रवी 10:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. सेकंडला प्रशांत षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या गोलंदाज ट्रॅकवर देतोय गोलंदाज सुजल. फुलटॉस कलात्मक स्ट्रोक, फटका चांगला, मागे बॉल चाललाय, जाईल सीमा पार. पहिल्या टप्प्यावरती फाईन लेगच्या बाहेर 4. चौकार येतोय फलंदाज प्रशांतच्या बॅटमध्ये. शहाणा दापल पुढे जाईल, दापल करतो एकूण 21. सौरभ पटेल यांचं इथं आगमन झालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने, अगोदर फाईन, आता थोडासा डीपला फिल्डर येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं सूरज. चांगली फिल्डिंग बघायला भेटली. बॉल अडवला, उचलून फेकीला, तोपर्यंत धावा मिळाला एकूण 2. असं वाटलं होतं एका मुमेंटला की बॉल चालाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी, पण सूरजचं ते अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग वरला तो धावत आला डिफाईन पर्यंत. तोपर्यंत 2 धावा, 2 ने 23 स्विचित करायचं होतं. आता फटकादर इथे पुन्हा खेळायचं होता डायरेक्ट हिट. वाचलाय फलंदाज करण. डेंजरला धावत होता करण. एक्झॅक्टली सांगतोय गरज होती का दुसऱ्या पहिल्या धावेची. डॉट बॉल आला असं तरी चालला असं, कारण की धावा येत आहेत तर रनआउटची विकेट टाकणं गरजेचं आहे का. 22 धावा अंपायर की बॅट कट आहे, बॅट कट आहे. एकने धावला पुढे जायला दाखल करते. 24 करायच्या 44, अजून 20 ची गरज. 3 बॉल झालेत म्हणजे अजून इथं विचार केला तर 15 मध्ये 20 धाव्याची गरज आहे सगळ्याला. करण पाटील फुलटॉस सोडून दिला बॉल. यष्टीरक्षक बीट. सूरज मात्रेकडनं चुकी, डायरेक्ट हिट द्यायचं होतं, झालं नाही. स्वप्नील कडनं बॅकअप दूर, व्हाईट बॉल आणि 1 धाव. व्हाईट +1 दोन्ही बॉल पुढे जायला फलकावरती एकूण 26. 18ची गरज 15 मध्ये. हो इथे पुन्हा एकदा स्कूप करायचं होतं, जमलं नाही. फटका, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. टॉट बॉल येतोय सागरला. प्रशांतला पण बघतोय, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला, एक दुहेरी आली. 8 धाव्यावरती तो खेळतोय. 5 बॉल त्याने आतापर्यंत फेस केलेत. एका बाजूला करण उभा आहे, रोहित बाद झाल्यानंतर मात्र प्रशांतने खूप चांगली फलंदाजी केली मैदानावरती. हो फटका चांगला आहे, स्क्वेअर लेग डीप मधनं बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, सीमा रेषेच्या बाहेर. प्रशांत कुंभारकरचा बॅटमधनं अजून एक षटकार.
षटकारांना धावसंख्या जायला पुढे धावफलकावरती एकूण आपण बघतोय धावा. चला मॅच बॉल आलेला. साने धावफलक जाईल पुढे 32 धावा धावफलकावरती. 32 ऑन स्कोर वॉच. शेवटचा बॉल असेल 13 बॉल मध्ये तर 12ची खरंच. सेकंडला प्रशांत. मॅच लवकर संपवायचे म्हणून प्रशांत फटकेबाजी खूप चांगली करतोय. गॅप मोठी आहे. फिल्डर धावतोय. पाठलाग सुरू आहे. चेस होणार नाही. बॉल डीप मिड विकेट समजणं. सी महाराष्ट्राच्या बाहेर चौकार. डिफेंड करायचं आहे. 12 मध्ये 8ची गरज. सेकंडला फलंदाज करण पाटील. प्रशांत कुंभारकरचा विचार केला तर 2 चौकार 1 षटकार त्याचा बॅटमधनं आलाय. 18 थावेवरती तो खेळतोय. 7 बॉल त्याने फेस केले. 7 बॉल 18 वरती खेळतोय. 16 धावा करून रोहित परतला. करण सेकंडला. सलामीचा करण आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. लॉंग ऑन लॉंग ऑफचा मधला बॉल सीमा पार. षटकार. दोनशे गरज. बॉल हवेमध्ये. फिल्डर आहे उपस्थित. नवनाथ. चुकी झाली आहे. सेकंड डाव. दुसरीचा प्रयत्न आणि विजयाचा चौकार. सामना संपलाय. सामना जिंकलाय मैदानावरती तो म्हणजे हेदूटने अ या संघाने आणि हेदूटने अ संघ पोहोचलाय. सारांश 11 हेदूटने अ या नावाने संघ खेळत होता आणि हा संघ पोहोचलाय कोळेगाव